सन्माननीय व्यासपीठ, आज उल्लेख करायचा म्हणजे आज पानसरेंचा स्मृतिदिनसुद्धा आहे. 20 फेब्रुवारी. आजच्या ह्या व्याख्यानाला आपल्याला व्याख्याता म्हणून लाभलेले प्रशांतजी कदम यांची ओळख खरं म्हणजे आपल्या सर्वांना ते ABP न्यूजमध्ये माहिती आहे. एक अत्यंत चांगला आवाज, उत्कृष्ट वार्तांकन हे आपण अनुभवलेलं आहे आणि त्यांचा जो आता स्वतंत्र यूट्यूब चॅनल आहे तो मला वाटतं आपण पुरोगामी चळवळीतले तर सर्व लोक सबस्क्रायबर आहोतच आणि एक चांगल्या प्रकारे बॅलन्स पद्धतीने एखादा मुद्दा चांगला मांडणे ही त्यांची हातोटी आपल्या सर्वांना चांगली आवडतेच आहे. तर कदम सरांनी 2007मध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन स्टडीज इन जर्नलिझम हे पूर्ण केलं. ते विज्ञानाचे ग्रॅज्युएट आहेत आणि गेली 18 वर्ष ते पत्रकारितेत आहे. त्यांचं मूळ गाव जे आहे तर फलटण तालुका सातारा जिल्ह्यामधलं गिरवे हे त्यांचं मूळ गाव. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन स्टडीज हे पुण्याच्या MMCC कॉलेजमध्ये त्यांनी केलं आणि सुरुवातीला त्यांनी ABP माझ्यामध्ये त्यांनी नोकरीची सुरुवात केली. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की नवीन माणसाला डेस्कवरच्या जबाबदाऱ्या, विविध वार्ता कसे करायचे किंवा हे जे ओळख असते तर त्याच्यात त्यांना कामची जबाबदारी मिळाली आणि 2007 नंतर मग पुढं 15पर्यंत त्यांनी मुंबईमध्ये ABP माझ्यासाठी बऱ्याच डॉक्युमेंटरी तयार केल्या, ज्या बऱ्याच लोकांनी चर्चेल्यासुद्धा आणि त्या लोकप्रिय ठरल्या. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जी कामं करणारी व्यक्तिमत्व होती ती दुर्लक्षित होती. त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे ते नायक होते, तर त्यांच्याबद्दलचे रिपोर्ट्स त्यांनी चांगल्या प्रकारे तयार केले. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं तर फलटणमधल्या मॅक्सिन मावशीची शाळा हे आपल्या सर्वांना माहिती आहे. नंतर भाताच्या जातीवर संशोधन करणारे दादाजी खोपरागडे, नंतर आमच्या गावाचे सरकार आम्हीच अशी एक भावना रुजवणारे देवाजी तोफा, नंतर कोकणातल्या ज्या चित्रकथेची जी परंपरा जपणारे जे लोक कलाकार आहेत त्यांच्यावरती त्यांनी डॉक्युमेंटरीज केल्या. नंतर 2012चा दुष्काळ हा आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पडला होता. तर छावणी, जनावरांच्या छावण्या ह्या त्या काळातला चर्चेचा विषय झाला होता. तर त्याच्यावरचा सुद्धा जो रिपोर्ट आहे म्हणजे दोन्ही साईड त्याच्यातल्या चांगल्या आणि ज्या काही भ्रष्टाचार प्रकारच्या होत्या ते सुद्धा रिपोर्ट भेदक होते. तसे त्यावेळेस आत्तासारखी एवढी सेन्सॉरशिप नव्हती किंवा वार्ताहर काय एवढे भयग्रस्त त्या काळात नव्हते, त्यामुळे हे वार्तांकन शक्य झालं. पुढं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विशेष आठवड्यावरचा त्यांचा रिपोर्ट पण अत्यंत चांगला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यावरची न्यूज डॉक्युमेंटरी असे विविध विषय त्यांनी हाताळले. नंतर त्यांच्या ह्या चांगल्या कामगिरीनंतर त्यांना दिल्लीमध्ये सर्वसाधारण जे अत्यंत वरच्या लेवलचे पत्रकार असतात त्यांना पुढची कारकीर्दही दिल्लीमध्ये मिळते. आपल्याला भटेवरांबद्दल माहिती आहे की जे पत्रकारितेत फार स्टँडर्ड ठेवून काम करतात. तर दिल्लीमध्ये त्यांना 15पासून मग पुढं कारकीर्द करताना विविध महाराष्ट्रातल्या बातम्या तिथल्या म्हणजे आपण ज्या आतल्या गोटातल्या बित्तम बातमी ह्या प्रकारच्या त्यांनी ABP माझाला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नंतर मग त्या काळामध्ये नॉर्थमधल्या जेवढ्या इलेक्शन्स होत्या काश्मीर, UP, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान इतक्या ठिकाणच्या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये त्यांनी वेगवेगळे अनुभव घेतले आणि त्याप्रमाणे वार्तांकन आपल्यापर्यंत पोहोचलं. महाराष्ट्रातला जो सुद्धा सध्याचा सत्ता संघर्ष आहे त्याचे तपशीलवार आणि सोप्या भाषेतलं वर्णन त्यांनी आपल्यापर्यंत दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहिलं की बरेचसे अत्यंत उत्कृष्ट पत्रकार जे होते स्वतंत्र विचाराचे, स्वतंत्र मांडणीचे, मग त्याच्यात आपण रवीश कुमारचं नाव ऐकलं आहे, पुण्यप्रसून वाजपेयी आहे, नंतर शर्मा आहे, अभिसरण शर्मा, असे बरेच म्हणजे लोक आहेत की त्यांनी बऱ्याच जणांनी यूट्यूब चॅनल्स काढले आणि एक जी आपल्याला रुटीनमध्ये जी माहिती मिळत नाही ती माहिती इकडं मिळते आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी समाज प्रबोधन होतं किंवा जी वेगळी माहिती आपल्याला मिळते. तर मला वाटतं हे एक प्रेरणास्थान असावं. त्याच्यामुळं ABP मधल्या नोकरीचं त्यांनी मग राजीनामा दिला आणि स्वतंत्र चॅनल ऑक्टोबर 2023पासून सुरू केलं आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये त्याला चांगल्यापैकी सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तर मी आत्ता ह्या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की आपण जर त्या सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल बघा. आपल्याला वार्तांकन आवडेल, तिथलं रिपोर्टिंग आवडेल आणि आपण नक्की सबस्क्रायबर व्हा आणि इतरांना शेअर पण करा. तर ह्या यूट्यूब चॅनलमधनं आपल्याला जी लोकशाही व्यवस्था जी आहे ती मजबूत होण्यासाठी पण आणि लोकांचे जे काही विश्वास म्हणजे डळमळीत झालेला होता तो बऱ्यापैकी या पत्रकारितेमुळं परत एकदा स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. तर असं चांगल्या प्रकारचं राजकीय विश्लेषण आपल्याला त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मिळतं. तर आपल्याला हा जो विषय आहे आजचा हा एक वेगळा विषय आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तर त्या विषयावरती
प्रशांत कदम सरांना मी विनंती केली की हा तुमचा विषय आहे आणि तुम्ही म्हणजे त्यांनी इलेक्शन्स पण एवढ्या पाहिलेल्या आहेत आणि चांगला अनुभव आहे, तर तुम्ही ह्या विषयावर बोलू शकाल का? तर त्यांनी आनंदाने आपल्याला होकार दिला आणि ते आपल्याला लाभले. हे आपल्यासाठी एक सुदैव आहे. तर मला वाटतं एक चांगले पत्रकार आपल्यामध्ये आहेत, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. धन्यवाद.